अस्मिता सोबत कुठेतरी जायचं होतं म्हणून महत्वाची मीटिंग कॅन्सल केली त्याने। ही जरा लिस्ट बघतेस? घरातलं सगळं सामान संपलंय ग, खूप महत्वाचं आहे ग। हे जरा आणून देशील आणि मग जा, तुला कुठे जायचंय ते। हे काय, तू अजून शॉपिंगला गेलीच नाहीयेस? झालं माझं शॉपिंग। मी ऑनलाईनच सगळी लिस्ट पाठवली आहे स्टोअरला आणि इंटरनेट बँकिंगने पेमेंट सुद्धा केलंय। कधी कधी ना मला उगाच असं वाटतं, केस नंबर 1 सॉल्व झाल्याचा केक कापला गेला नाही, यामागे नियतीचा काही संकेत तर नसेल। कोण आहेस तू आणि इथे असं चोरासारखा का शिरलास? अस्मिता, आपल्या घराभोवती घुटमळत होता, चोरासारखा आज शिरला। हा, कारण पोलीस आहेत ते घराबाहेर। पोलीस ते दादासाहेबांनी बोलवले म्हणून आले होते। हो, त्यांना बघून घाबरलो मी खूप। का? असं काय केलंयस तू की पोलिसांना घाबरलास? नाही, इनफॅक्ट मी काहीच केलेलं नाहीये, तरी माझ्या विरुद्ध अशी खोटी कंप्लेंट दिली आहे त्यांनी आणि मला मदत हवी आहे अस्मिता मॅडम तुमची, प्लीज। केतकीचा जीव धोक्यात आहे, प्लीज। केशव काका सोडा तर। थँक्यू। कोण केतकी आणि तुझा आणि तिचा काय संबंध आहे? हे बघ, मला सगळं व्यवस्थित सांग, मग मी ठरवेन तुला मदत करायची की नाही। हो, मी सांगतो मी। केशव काका, बस। बोल। हाँ, मी साहिल, समतानगर मध्ये राहतो। मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, म्हणजे सध्या जॉब नाही आहे म्हणून फ्रीलान्स इलेक्ट्रिशियनचंच काम करतो। माझं केतकी नावाच्या मुलीवर प्रेम होतं। एक मिनिट, प्रेम होतं म्हणजे? आहे, आय मीन प्रेम आहे, पण आता केतकी नाहीये। केतकी गायब झालीये। काय? ती गायब झालीये? आणि तुला ही गोष्ट केव्हा कळली? हे बघ, मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांग, तोपर्यंत मी तुला काहीही मदत करू शकत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळं खरं सांग। नाही, मी सगळं खरंच सांगतोय। माझं केतकीवरती खूप प्रेम आहे, इनफॅक्ट तिचंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे। तिच्या आई वडिलांचा विरोध होता आमच्या लग्नाला, म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो। त्यांना भेटायला गेलो होतो, ते भडकलेच एकदम माझ्यावरती। डोकं फिरलंय तुझं? अक्कल गहाण पडली का तुझी? आपल्या घराण्याच्या तोलामोलाच्या नसलेल्या एका फालतू इलेक्ट्रिशियनशी लग्न करायचंय तुला? अहो बाबा, तो साधा इलेक्ट्रिशियन नाहीये, तो इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे। इंजिनियर आहे का? त्याच्याकडे एखादी चांगली नोकरी आहे का? अहो, पण नोकरी अशी सहज मिळते का बाबा? आणि तो प्रयत्न करतोच आहे, आणि चांगला जम बसल्यानंतर तो व्यवसाय पण करणार आहे स्वतःचा। व्यवसाय? हा व्यवसाय करणार आहे? अगं, हे असले लाईट वाले गल्लोगल्ली पडलेले असतात हल्ली। तू काय सांगतेस मला याच्याशी लग्न करायचंय म्हणून? मला हे लग्न मान्य नाहीये, सांगून ठेवतो मी तुला। काका, मला म्हणजे एक संधी तुम्ही जरा। दोन घरंदाज माणसं बोलत असताना तिसऱ्या फालतू माणसाने मध्ये बोलायचं नाहीये। आणि मी तर तुला ओळखत सुद्धा नाही। मी तुला इथून हाकलून द्यायच्या आधी तू स्वतःच्या पायाने इथून निघून जावंस हे बरं। पुन्हा याच्या आसपास जरी दिसलास ना तरी तंगडी तोडून ठेवी ना मी तुझी।
तसं नाही. साहिल, केतकी, केतकीच्या वडिलांनी असा अपमान केल्यावरती मी ठरवलं होतं तिला विसरून जायचं. पण मग एक दिवस तिनेच मला एक चिठ्ठी पाठवली आणि भेटायला बोलवलं. ही केतकीची चिठ्ठी. साहिल, प्लीज मला भेट. आज संध्याकाळी मी तुझी गणपतीच्या देवळाजवळ वाट पाहते. केतकी. मग बोल, का बोलवलंस इथे? कारण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय साहिल. पण मग तूच सांग केतकी, काय करायचं? तुझे बाबा लग्नाला परवानगी देणं तर सोड, माझ्या विरुद्ध खोटी कंप्लेंट केली आहे त्यांनी. अरे मग करू देत ना, त्यांनी काय फरक पडतोय? मी सज्ञान आहे. मी पळून येईन ना. हे बघ, मी ट्युशन्स घेते, त्यामुळे माझे स्वतःचे पैसे आणि शिवाय बँकेमध्ये 1-1.5 लाख रुपये आहेत. आजीने दिलेले दागिने सुद्धा आहेत, ते पण मी घेऊन येईन ना. नाही, पण तुझे वडील नाही येऊ देणार तुला. मी काहीही करून येईल साहिल. पण स्टील केतकी, मला नाही पटत आहे हे पळून जाऊन लग्न करणं वगैरे. साहिल, अरे मी एवढी हिम्मत दाखवतीये, तू नको ना आता मागे हटूस. नाही, आय एम सॉरी. तू जर नाही म्हणालास ना तर मग मी जीव दे. हे बघ, शनिवारी संध्याकाळी आपण इथेच भेटूया आणि ह्याच देवळात आपण लग्न करूया. केतकी हट्टालाच पेटली. मग मीही तयार झालो लग्नाला आणि शनिवारी वाट पाहत होतो तिची देवळाजवळ. पण केतकी आलीच नाही. तिचा फोनही लागत नव्हता मग. आणि आता तर तिचा फोन स्विच ऑफ येतोय. कदाचित तिच्या घरच्यांनी तिला बाहेरच पडू दिला नसेल. हो, म्हणजे मलाही तसंच वाटत होतं, म्हणून मी खूप हिम्मत करून तिच्या घरी गेलो. तिच्या घराला कुलूप आहे अस्मिता मॅडम. मला केतकीची खूप काळजी वाटते. तिच्या आईबाबांना मान्य नसेल ना तर त्यांच्या परवानगी विरुद्ध मी नाही करणार लग्न तिच्याशी. पण मला ती सुखरूप आहे एवढंच कळायला हवंय. मला म्हणत होती मी जर तिची साथ दिली नाही तर ती जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. तिने असं काही करू नये एवढीच इच्छा आहे माझी. मला काही सुचतच नाहीये, नुसते विचार चालू आहेत डोक्यामध्ये. 4 दिवस झोपलोही नाहीये मी धड. मला आय रिअली नीड युअर हेल्प. प्लीज प्लीज मला मदत करा अस्मिता मॅडम, प्लीज. शांत हो, शांत हो. हे बघ, तू आता माझ्याकडे आलायस ना, माझ्या परीने जितकी शक्य होईल तितकी सगळी मदत करेन मी तुला. मला सांग, केतकी कुठे राहते? पारसवाडीत घर आहे तिचं. पारसवाडी, ठीक आहे. एक काम कर, तिचा डिटेल मध्ये पत्ता, तिचा फोटो, तुम्हा दोघांचाही एक फोटो आणि तिचा फोन नंबर, हे सगळं मला पाठव. हो, माझी माणसं लगेच कामाला लागतील. मी पाठवतो.
साहिल, आम्ही केतकीला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करू. दैवाने जर साथ दिली तर लवकरच सापडेल केतकी आपल्याला. थँक्यू. दाजी, आपल्याला ताबडतोब पारसवाडीत जायचंय. दाजी, इथे शेजाऱ्यांकडे चौकशी करायला हवी. ओ ओ ओ ओ सोडा मला. अहो काय करताय काय? कोण हात कोण तुम्ही? सोडा ना मला. दाजी, काका घाबरू नका. आम्ही इथे केतकीची आणि तिच्या घरच्यांची चौकशी करायला आलो. मी अस्मिता, केतकीची मैत्रीण. तुम्ही इथे शेजारीच राहता का? हो, माझं नाव विश्वास मुळे. मी रघुनाथरावांचा शेजारी. बरं, हे सगळे कुठे गेले तुम्हाला काही कल्पना आहे? हो, 3 दिवसापूर्वी ते घर सोडून गेले. पहाटे पहाटेच गेले. घर सोडून गेले म्हणजे? म्हणजे टेम्पोतनं बरंच सामान घेऊन गेले ते. कुठे गेले काही सांगू शकाल? नाही हो, खरंच मला काही कल्पना नाही. ओ मॅडम, प्लीज मला घरी जाऊ द्या ना. अहो, ही मच्छी मी वेळेवर घरी दिली नाही ना तर माझी बायको मला उपाशी ठेवील हो. हा दाजी, इथे आसपास आणखीन चौकशी करायला हवी. बोला भी. अस्मिता, खूप बिझी आहेस का तू? हो, बोला, काय झालं? हे बघ, काही कर, तुझं काम ऍडजस्ट कर आणि घरी ये प्लीज. का? अगं प्लीज प्रश्न विचारू नकोस, लगेच निघ. दादांनी सांगितलंय, दादांचं. प्लीज तू घरी ये प्लीज. पण नक्की काय झालंय? ते मला माहित नाही. तू आत्ताच्या आत्ता घरी ये प्लीज, माझ्यासाठी तरी प्लीज. हो ठीक आहे, ठीक आहे. मी लगेच निघते. येते मी घरी. हां. दाजी, आपल्याला घरी जावं लागेल. दादासाहेबांनी घरी बोलवले ताबडतोब. हा सेठ, ऐक. इथे रघुनाथरावांच्या घराजवळ होतो आम्ही, पण रघुनाथराव घर सोडून गेले. आम्ही आजूबाजूला चौकशी केली पण कोणीही काही सांगायला तयार नाही. तुम्ही जरा वेगळ्या पद्धतीने ट्राय करा पुन्हा एकदा. आम्ही घरी जातोय. दादासाहेबांनी बोलावले. नाही पण काही कळलं तर लगेच कळव हा मला. ओके, चला ताशी. अभिनय का बोलवलं असेल हो? फोनवर काही बोललाही नाही तो मला. हे लोक कोण होते कोणच ठाऊ. रघुनाथरावांची चौकशी करत होते. मगाशी ती पोरगी मला म्हणाली की केतकी तिची मैत्रीण आहे म्हणून. मला तर या लोकांचा संशय येतोय. गप्प बसाव तुम्ही. मला तर वाटतंय हे लोक ना साहिलचे नातेवाईक असावे. अभि, काय झालं? अगं किती उशीर केलास याला? तुझा फोन आला तेव्हा मी लगेच निघाले. अरे, मी पारसवाडीत होते. काय झालंय? त्याला काय विचारतेस? मला विचार. घरात एवढे महत्वाचे पाहुणे आलेत, अनुही घरात नाहीये, तूही न सांगता निघून गेलीस. मग आलेल्या पाहुण्यांचा आदरात इथे कोण करणार आहे? सॉरी दादा, मला काहीच कल्पना नव्हती. नाहीतर मी काहीतरी ऍडजस्ट केलं असतं. कोण आलंय?
आई 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 कशी आहेस तू? मस्त. तुला आठवण येत होती ना माझी खूप? आई मी पुन्हा तुझ्या स्वप्नात आले होते. नाही ग, दादा घेऊन आले मला इथे. हो, काल तू दाजींबरोबर बोलताना ऐकलं मी. तुला आईची आठवण येत होती ना खूप, म्हणून मीच घेऊन आलो त्यांना. मला खरं तर कसं तरीच वाटत होतं ग असं इथे अचानक येताना, पण दादासाहेबांनी ऐकलंच नाही. अहो, त्यात काय झालं आशाताई? हेही घर तुमचंच आहे की. आणि हो, आता इथनं अजिबात हालायचं नाही, जायची घाई करायची नाही. अस्मिताचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहायचं. थँक्स दादा, थँक्यू सो मच. मी काही न सांगताही तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं. खरंच किती काळजी आहे तुम्हाला माझी. अगं, घरातल्या प्रत्येकाचीच काळजी करतो मी. आणि तू सून असलीस तरी मुलीसारखीच आहेस ना मला. आणि तुझी एवढीशी इच्छा सुद्धा पूर्ण करू शकलो नाही तो उपयोग काय माझा? बरं, तुम्ही निवांत गप्पा मारत बसा, मला थोडासा उशीर होतोय. आशाताई, मी आल्यावरती आपण बोलूच. येतो मी. मंडळी, गाडी काढायला सांग. ये बसूया. कशी आहेस? मजेत. कशी दिसते? मी किती घाबरले होते माहितीये. खूप टेन्शन आलं होतं मला. हा अभि तू निदान सांगायचंच तरी आई आलीये म्हणून. काहीच बोलला नाहीस तू. मुद्दाम नाही सांगितलं, सस्पेन्स क्रिएट करायचा होता. म्हटलं बघूया डिटेक्टिव्ह मॅडमला कळतं की नाही. अभि तू पण ना असाच आहे मी, तुला तर माहिती आहे. आणि आई, इथे घरच्या सारखं राहायचं, कळलं? बरं चला, मलाही तयार व्हायचंय, बाहेर जायचंय. बाय बाय. आज माझी खात्री पडली, तू सुखात आहेस. फक्त अनुताईंची काळजी वाटते ग. काही काळजी करू नकोस. अगं, त्यांचा काही त्रास नाहीये तसा. शेवटी त्यांच्याही त्यांच्या सुनेकडून काहीतरी अपेक्षा असतीलच ना. मी आल्यामुळे व्यत्यय नाही आला तुझ्या कामात? अगं, काहीतरीच काय. सीद आणि मनालीला पाठवलंय मी तिथे. डोंट वरी. ह्या बघ, मामांच्या घरात कुलूप असा. आता काय करूचा? तरी तुला सांगत होते कळवूचा लागतला. फेरी फुकट गेली. कुणाकडे आलात तुम्ही? मी हाय रघु मामांकडे इलेलंय. कोकणातून इलंय एसटीन. त्यांच्या घरात कुलूप असा. आमका मामा मामींका चकित करूचा होता. शिरा पडली, आम्हीच चकित झालो. आता परत जाऊचा लागतला. तू रघुनाथरावांना मामा म्हणतोयस, मालवणीत सुद्धा बोलतोयस. म्हणजे तू तो कणकवलीचा भाचा का, चिंतामणी? वय वय, मी चिंतू आणि ही माझी. अरे, लग्न करूनच आलात की काय? नाही म्हणजे रघुनाथराव म्हणाले होते तुझं लग्न ठरलंय म्हणून. हा वय. हो, चुकून पडला. वय.
वय पण काय रे, मुलगी बरीच फॅशनेबल केली. नाही म्हणजे मंगळसूत्र नाहीये गळ्यात. नाही काकू, लग्न झाला नाही आमचा, नुकतंच ठरलं असा. मामांका पसंत पडली तरच लगीन करतालय, नाहीतर मामांका आवडता म्हणून कोकणातून आंबापोळी पण आणलंय. तुमका ठेवा. वेळ गेलो आणि पैसो पण गेलो, मामा भेटलंच नाही. भेट झाली नाहीये पण होईल, म्हणजे शक्य आहे. आणि म्हणजे रघुनाथराव कुठे गेलेत ते नक्की मला माहित नाही, कारण काय ना, पहाटेच ते कोणालाही न सांगता टेम्पोनी निघून गेले. हा, टेम्पोवाल्याला माहित असेल कुठे गेलेत ते, आणि तो ना, तो इथेच पलीकडच्या गल्लीतच राहतो. अरे वा, छानच झाला. काय नाव त्याचा? काय प्यारेलाल काहीतरी नाव आहे. चल आम्ही त्या प्यारेलाला विचारू, मामा खय गेले. चल म्हणे. अरे मगाशी तो हिला यमे म्हणालास ना, आणि आता मने? माझं नाव यामिनीच असा, पण चिंतोपंत कधी यमे तर कधी मने म्हणतात. अच्छा, असं आहे का? वा वा, छान. येते हा मी. सुटलो. कसली ऍक्टिंग केलीस गे तू. अजून थोडीशी जरी प्रॅक्टिस केली असलीस तर. तू गप्पा बसा, बोलू नकोस माझ्याशी. आपलं काय ठरलं होतं? बहीण भाऊ सांगायचं ठरलं होतं ना. तू बायको म्हणून काय ओळख करून देतोस? काय समजतोस काय रे स्वतःला? एक मिनिट थांब. तुला काय वाटलं तू मला आवडतेस म्हणून मी हे सगळं केलं? घरी जा, तोंड बघ आरशात. एक तर ती बाई मला चिंतामणी समज. आता चिंतामणीला बहीण आहे की नाही हे आपल्याला कळायला नको का? हवं ना. मग मी तुझी ओळख ही माझी बहीण अशी करून दिली असती, आणि ती बाई म्हणाली असती चिंतामणीला बहीणच नाहीये. मग काय लागली ना बोंब. तरी तू का सांगितलं? एक मिनिट. आता मला तुझ्याशी अजिबात भांडायचं नाही. आपल्याला त्या प्यारेलाला शोधायचं, कळलं ना? एक मिनिट बस. तुझ्यासारखी धोंड गळ्यात बांधून घ्यायची इच्छा कोणाला आहे? काय सिद्धेश्वर, मी धोंड? तू धोंडी बा. चाल चल आता. धोंड नुसती. कोणाच्या खोलीत घेऊन आलात मला? दादासाहेबांची. त्यांच्या कामाची खोली आहे. ओके सेठ, पत्ता कळला की लगेच कळव मला. दाजी, रघुनाथरावांना जो टेम्पोवाला गावी घेऊन गेला होता त्याचं नाव कळलंय. प्यारेला. सीट शोधतोय त्याला. एकदा का रघुनाथरावांचा पत्ता कळला की केतकीचं काय झालंय हेही कळलं आपल्याला. मॅडम बसून बोला प्लीज. आई बस, बसा. राजी, इट्स ओके. आई, ही रूम दादासाहेबांची नाही, आमच्या मॅडमचं नवं ऑफिस आहे. छान आहे ऑफिस. आई अगं, खरं तर ही अभिची स्टडी रूम होती, त्याने आता आम्हाला दिले. त्यानं दिले म्हणजे? तो आणि तू काही वेगळे आहेत का आता? मग हेच तर हिला समजत नाही. अभि, तू, दादासाहेब, घरातल्या सगळ्यांनीच अस्मिताला तिच्या कामाच्या स्वरूपाला समजून घेतलं, माझी मोठी काळजी मिटली. माझं भाग्य थोर म्हणून अस्मिताला एवढं चांगलं सासर मिळालं. नाही नाही नाही, माझं भाग्य थोर म्हणून मला अशी सासू नाही, दुसरी आई मिळाली. दादा पण खूप माया करतात ना तुझ्यावर. माया? तिचे माया वगैरे खूप फिक्का शब्द आहे. अस्मिताच्या बाबतीत पार्शलिटी करतात. आई फार लाडून ठेवलंय हिला. कधी कधी माझ्या समोर पण रुबाब करते ही. अभि, बघितलं? आई अगं, तू चेष्टा करतोय, कळतंय मला. नाही आई, पण खरंच
म्हणजे अतिशयोक्ती नाही, पण दादा खूप समजून घेतात मला, खूप सांभाळून घेतात. इनफॅक्ट त्यांनीच मला काम चालू ठेवण्याची परवानगी दिली. आई कधी कधी चिडतात माझ्यावर, पण दादा त्यांनाही समजावतात. कधी कधी लटका राग दाखवतात, पण चॅलेंजेस देतात, अटी घालतात, पण असं करत सतत पुढे जाण्याचा मार्ग सुचवत असतात. अस्मिता, मला एवढं मोठं करू नको. जे चांगलं आहे, योग्य आहे, त्याच्या पाठीशी मी कायमच उभा असतो. दादा, हा तुमच्या मनाचा मोठेपण आहे, पण मी खरंच अगदी मनापासून बोलते सगळं. पंढरी. आलो साहेब. आशाताई, आज तुम्ही आमच्या घरी पहिल्यांदाच आलात, त्यामुळे तुमच्यासाठी खास आंबावडी आणली आहे. पंढरी, दे सगळ्यांना. दादा तुम्ही घ्या ना. नाही, मला गोड चालत नाही. घ्या, तुम्ही घ्या. आहे ना. ह्यांना आंबावडी खूप आवडायची ना. अगं, नॉक काय करतेस? ये ना, ये. आई, ये 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 ये. अगं, नॉक काय करायचं? ये ना. अरे वा, जावयाच्या खोलीत असंच कसं नॉक न करता येणार? अगं, काहीतरीच काय. उलट मीच येणार होतो गप्पा मारायला, पण मला वाटलं तू झोपली असशील म्हणून नाही आलो. नॉक काय? अस्मिता, हे बेड्स नाही, म्हणजे मी विचारणं योग्य नाही, पण अभिमानचं आणि तुझं काही बिनसलंय का? नाही आई, अगं असं काही नाहीये. का ग, अडखळलीस का? बोल ना. भांडण झालंय का? मला टेन्शन नको बाई देऊ. सांग ना, काय झालं? आणि अभिमान असं रागावून का गेला? आई 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 आई, हे बघ, ही माझ्याशी भांडली ना की मी अशी थट्टा करतो. अगं, गंमत करतोय ग. हे बेड मी म्हणून सेपरेट केले कारण आज तुम्ही दोघी इथे झोपणार आहात. काहीतरीच काय, मी गेस्ट रूम मध्ये झोपेन ना. तू गेस्ट आहेस का? अगं, एवढ्या दिवसांनी अस्मिताला भेटतेस, गप्पा मारा, मज्जा करा. मला याच्या बडबडीपासून सुटका. आणि माझ्या चाहडा केला ना, विश्वास ठेवायचा नाही. आई, हे बेड का सेपरेट केले याचं खरं कारण सांगू? हे बघ आई, मी आता जे सांगणार आहे ते मन घट्ट करून ऐक. अभि, प्लीज बोलू दे मला, प्लीज. ऍक्च्युली आई, बेड मी सेपरेट केले का कारण 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 ही घोरते, लोळते सुद्धा.
लाथा मारते. अभि काहीतरीच काय, मी ओळखते हा माझ्या मुलीला. मी पण ओळखण्याचा प्रयत्न करतोय. तू कुठे झोपणार आहेस? स्टडी मध्ये. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट आहे. गुड नाईट. गुड नाईट. उगाच टेन्शन घेतेस तू. अस्मिता, ए अस्मिता, बाबा, तुझी खूप आठवण आली बाळा. तू तुझ्या संसारात सुखी आहेस ना? मी पण काय विचारतोय, आहेस ना म्हणजे असणारच. बाबा, मी खूप सुखात आहे, खूप आनंदात आहे. पण तुम्ही असे उदास का दिसताय? काय झालं? बाबा, हे काय आहे? माझ्यासाठी गिफ्ट आणलेत? असं नाही, मी क्लू देणार आणि तू ओळखायचं. चालेल? चालेल, सांगा. तुला तुझ्या आयुष्यात सर्वात जास्ती तळमळ कसली होती? तुमच्या केसची. पण बाबा, ती केस आता सॉल्व्ह झाली. आलं लक्षात. केस नंबर 1 चा केक आहे ना? बघा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, यस, मी जिंकले. खरंच जिंकलीस तू? मग केक का नाही कापला? बाबा, आम्ही केक कापणारच होतो, पण त्या दिवशी आई अचानक कोलॅप्स झाली. त्यानंतर तिचा आजारपण, घाईघाईत माझं लग्न, या सगळ्या गडबडीत राहूनच गेलो. पण हरकत नाही, आता आपण दोघं मिळून हा केक कापूया. घ्या घ्या घ्या. केक कापण्याची एवढी घाई का आहे? बाबा, ओ घाई कुठे? उलट उशीरच झालाय. आता आपण दोघांनी मिळून हा केक कापायचा आणि छान सेलिब्रेट करायचंय. या. फसलीस ना? अगं, तो केक नाहीये, तो फक्त केक सारखा दिसतोय. बाळा,
डोळ्यांना नेहमीच जे दिसतं तसंच असतं असं नाही. म्हणजे तुला खरंच वाटतंय की तुझी केस नंबर 1 सुटली? बाबा तुम्हाला काय म्हणायचं? या सगळ्याचा काय अर्थ आहे बाबा? सांगा ना बाबा, प्लीज सांगा ना, तुम्हाला काय म्हणायचंय? बाबा 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 अस्मिता, काय ग? काय झालं बाळा? पाणी देऊ का तुला? बाबा आले होते स्वप्नात. असं म्हणतात ना, दिवसभर आपल्या मनात ज्याचा विचार असतो ना तेच स्वप्नात दिसतं. म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे. दादासाहेबांमुळे आज बाबांची आठवण आली ना तुला? म्हणून आले होते स्वप्नात तुला भेटायला. हो ना? त्याची काल स्वप्नात नेमकं काय दिसलं हे आईला सांगितलं नाही मी. पण बाबा खूप उदास दिसत होते. बाबा इतके उदास का असतील? तू खरंच जिंकलीस असं आडून आडून विचारलं त्यांनी मला. आणि केस नंबर 1चा केकही दिसला. तो केक स्वप्नात का आला असेल? पण स्वप्नातही तो केक नाहीच कापता आला. आणि त्या केक खाली ना तो टेम्पो आणि बाबांची जीप दिसली मला. या सगळ्याचा काय अर्थ असेल दाजी? बोल सेत. मॅडम, तो टेम्पोवाला सापडला. त्यांनी असं सांगितलं की रघुनाथ काका त्यांच्या जुन्या घरी गेलेत खोपोलीला. आम्ही जाऊ तिकडे? हो, तुम्ही तिथे जा. मी आणि दाजी लगेच तिथे येतो. ओके, निघतो. अस्मिताच्या डोक्यात प्रभाकरच्या केसचा किडा पुन्हा वळवळायला लागलाय. मला भीती वाटते की ती पुन्हा या केसच्या पाठीमागे लागेल. आपण सगळ्यांनीच अलर्ट राहायला हवा. प्रभाकर अग्निहोत्रीची पोरगी आहे ती. इतक्या सहजासहजी पिच्छा नाही सोडणार. नाही नाही, संपवायचं नाही तिला. निदान इतक्यात तरी नाही. काही झालं तरी सून आहे ती माझी. पण तशीच वेळ आली तर
हे घर कसं सापडलं तुम्हाला? कसं म्हणजे? हो, डिटेक्टिव्ह आहे मी. आणि मला हे घर कसं सापडलं याही पेक्षा केतकी कुठे हे जास्त महत्वाचं आहे. माझ्या पोरीबद्दल मला सांगताय? अहो, बाप आहे मी तिचा. तिथे काळजीने जीव तुटतोय आमचा तिच्यासाठी. मग कुठे आहे ती? सांगा ना. गेल्या शनिवारी ती साहिलला देवळापाशी भेटणार होती. ती घरातून बाहेर पडली, पण साहिलला भेटलीच नाही. साहिल देवळापाशी तिची वाट पाहत होता आणि पहाटेच तुम्हीही घर सोडून इथे निघून आलात. या सगळ्याचा काय अर्थ आहे? अहो, तुम्ही ह्यांना का जाब विचारताय? बघा, तुमच्या लाडक्या लेकीपायी काय वेळ आली आपल्यावर. तुम्ही त्या साहिलच्या नादाने आमच्यावर संशय घेताय मॅडम. अहो, इथे आम्ही सुद्धा तिच्याच काळजीत आहोत. म्हणजे काय सांगायचं तुम्हाला? स्वतःच्याच तोंडाने सगळं सांगायला शरम वाटते मला. केतकी शनिवारी संध्याकाळीच घरातले पैसे आणि तिचे स्वतःचे दागिने घेऊन पळून गेले त्या साहिल सोबत लग्न करायचं म्हणून. तशी चिठी लिहून ठेवली तिने घरात आमच्यासाठी. मेधा, ती चिठी आणून द्या ना, म्हणजे तरी यांची खात्री पटेल. तोंड दाखवायला जागा ठेवली नाही कार्टीने कुठे. कोण कुठला तो फडतो साहिल, त्याच्याशी लग्न करायचं म्हणून त्याचा हात धरून पळून गेली ती. काळ फासला आमच्या तोंडाला. उगाच बदनामी नको म्हणून गपचूप निघून आलो आम्ही इथे. लोक काय हो 10 तोंडाने बोलणार, आपण कोणाचं तोंड धरणार? पण आम्हाला ते सहन होण्यासारखं नव्हतं. दाखव त्यांना ती चिठी. मी कायमचं घर सोडून जाते. मला साहिलशीच लग्न करायचं. दोन्ही चिठ्ठीतलं अक्षर तर सारखंच आहे. याचा अर्थ ही चिठ्ठी सुद्धा केतकीने दिली. केतकी इथेही नाहीये, साहिललाही नाही भेटली. मग गेली कुठे?